नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 25 जून 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता वृत्तपत्र, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण लाडली लक्ष्मी योजना, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, आंतरराष्ट्रीय योग दिवस, समर सोलटाईस, काझीरंगा नॅशनल पार्क यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे लाडली लक्ष्मी योजने संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। महाराष्ट्रात लाडकी बहीण अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांसाठी दरमहा 1200 ते 1500 रुपये अशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विधानसभा आहे महाराष्ट्राच्या त्या विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या अनुषंगाने जनतेला खुश करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र सरकार तरुणांसाठी आणि महिलांसाठी काही स्कीम घेऊन येण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि त्यावर आधारित या ठिकाणची ती न्यूज असलेली आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी जी काही लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवर आधारित जी काही मध्य प्रदेशची लाडली लक्ष्मी योजना आहे त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कोणत्या भारतीय राज्याने लाडली लक्ष्मी योजना सर्वप्रथम सुरू केली अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जसे की याच्या अगोदरच या डिस्कशन मध्ये आपण उत्तरही पाहिलं आहे। मध्य प्रदेश हे ते राज्य आहे ज्या राज्याने या ठिकाणी महिलांसाठी आणि त्याचबरोबर मुलींसाठी लाडली लक्ष्मी योजना सुरू केली आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चे या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत कोणता वयोगट लाभासाठी पात्र आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या कोणत्या महिला किंवा मुली वय वर्ष 0 ते 18 दरम्यान येतील त्या या ठिकाणी या योजनेच्या लाभार्थी पात्रता गटामध्ये असतील हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचे योग्य उत्तर या ठिकाणी राहील पर्याय सी 0 ते 18 वर्ष वयोगट हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचं आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA बद्दल खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। विधान क्रमांक 1, नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाअंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे। विधान क्रमांक 2, नॅशनल टेस्टिंग एजन्सी भारतातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेते अशा प्रकारचं आपलं क्रमांक 2 चं स्टेटमेंट आहे। आणि या ठिकाणी आपल्याला विचारत आलं आहे की वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान आहे त्या विधानांची या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला चर्चा करावी लागेल। या ठिकाणी जी काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ही केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च शिक्षण जो काही विभाग आहे त्या विभागाअंतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था आहे। हे जे विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर विधान आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि जी काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ती उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेते हे अगदी बरोबर आहे। परंतु या ठिकाणी ज्या काही सर्वच्या सर्व उच्च शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यासाठी ती प्रवेश परीक्षा घेत नाही। म्हणजेच काही उच्च शैक्षणिक संस्थांसाठी ती या ठिकाणी प्रवेश परीक्षा घेते, याचाच अर्थ या ठिकाणी विधान क्रमांक 2 चुकीचे आहे। म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय ए, केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस यावर मागच्या काही एका लेक्चरमध्ये आपण चर्चा केली आहे, त्यावर आधारित आपण प्रश्नही पाहितले होते। पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिवसवर आधारित प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा प्रश्न क्रमांक 4 आपल्यासमोर आहे। आणि या ठिकाणी विधान क्रमांक 1 पाहूया। 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला अशा प्रकारचं पहिलं विधान या ठिकाणी आपल्या समोर आहे। विधान क्रमांक 2, 21 जून ही तारीख निवडण्यात आली कारण
उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस हा या ठिकाणी 21 जून असतो असं या ठिकाणी विधान क्रमांक 2 सांगताना आपल्याला दिसत आहे। आणि शेवटचं जे काही विधान आहे ते आहे पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती शांतीसाठी योग। अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपले विधान क्रमांक 3 आहे। आणि या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे की वरीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे। विधानांची चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तो या ठिकाणी 21 जून 2015 साली सुरू करण्यात आला, हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजेच विधान क्रमांक 1 जे आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो तेही या ठिकाणी बरोबर आहे। जर तुम्ही या ठिकाणी यूपीएससीचा अभ्यास करत असताना भूगोलचा अभ्यास केला असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे आपली जी पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीच्या मध्य भागातून इक्वेटर जाते, ज्याला की या ठिकाणी आपण मराठीमध्ये विषुववृत्त असे म्हणतो। या ठिकाणी हा वरचा जो अर्धगोल आपल्याला दिसतो त्याला या ठिकाणी आपण उत्तर गोलार्ध म्हणतो आणि दक्षिणेकडचा हा जो अर्धगोलार्ध आपल्याला दिसतो त्याला या ठिकाणी आपण दक्षिण गोलार्ध असे म्हणतो। या ठिकाणी इंडिया जो आहे तो उत्तर गोलार्धामध्ये आहे हे तुम्हाला माहिती असेल। आणि त्याचबरोबर इंडियाच्या मधोमध या ठिकाणी कर्कवृत्त ज्याला की या ठिकाणी आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो ते पास होताना दिसते। दिनांक 21 जूनला सूर्याची जी काही व्हर्टिकल पोझिशन आहे दुपारी 12च्या दरम्यान ती एक्झॅक्टली या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर कर्कवृत्तावर असते। म्हणजेच या ठिकाणी वर्षातील सर्वात मोठा दिवस या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनला असतो आणि याच्या उलट वर्षातील सर्वात मोठी रात्र या ठिकाणी 21 जूनला मित्रांनो या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये असते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठी रात्र असेल तर या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी सर्वात छोटी रात्र असेल। अशा प्रकारचे एक कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला सूर्याची जी काही मूवमेंट आहे त्या मूवमेंटमुळे होताना या ठिकाणी आपल्याला दिसतं। तर वरीलपैकी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे, विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। कारण जो काही पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस होता त्या दिवसाची जी थीम होती ती होती योगा फॉर हार्मोनी अँड पीस। केवळ पीस साठी नाही, केवळ शांतीसाठी नाही तर हार्मोनीसाठी ही योगा अशा प्रकारची थीम या ठिकाणी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची असलेली आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचे योग्य उत्तर मित्रांनो या ठिकाणी राहील पर्याय सी। फक्त 1 आणि 2 जे विधान आहे ते बरोबर आहे। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी मित्रांनो यूपीएससी एमपीएससी जे काही विद्यार्थी आहेत प्रामुख्याने त्यांना फोकस करून या ठिकाणी आपण फ्रेम केलेला आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो आहे समर सोल्स्टिसवर आधारित सरळ प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट समर सोल्स्टिस इज करेक्ट अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी समर सोल्स्टिस म्हणजे काय हे सर्वप्रथम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। याच्या अगोदर या पिक्चर मध्ये आपण पाहितलं की या ठिकाणी ही जी लाईन दिसते इट इज कॉल्ड इक्वेटर, ज्याला की या ठिकाणी मराठीमध्ये आपण विषुववृत्त म्हणतो, जी की एक 0 डिग्रीची लाईन आहे। इक्वेटरच्या उत्तरेला हा जो भाग येतो याला या ठिकाणी आपण नदन हेमिस्फियर म्हणजेच उत्तर गोलार्ध असा उल्लेख करतो आणि इक्वेटरच्या दक्षिणेचा हा जो भाग आहे याला या ठिकाणी आपण सदर्न हेमिस्फियर ज्याला की मराठीमध्ये दक्षिण गोलार्ध असे या ठिकाणी आपण म्हणत असतो। मग सूर्य जो आहे सूर्याची पोझिशन फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आहे असं आपण गृहीत धरूया। या ठिकाणी 21 जूनला जसं की याच्या अगोदर आपण चर्चा केली आहे 21 जूनला सूर्याची जी काही पोझिशन आहे ती या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर असते, म्हणजे सूर्य या ठिकाणी असतो। 21 जून नंतर सूर्याची जी काही मूवमेंट आहे ती दक्षिण दिशेने होताना आपल्याला दिसते आणि पुढे पुढे जात ती या ठिकाणी सूर्य या ठिकाणापर्यंत म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पर्यंत येताना आपल्याला दिसतो, जो की या ठिकाणी 22 डिसेंबरला या ठिकाणी पोहोचती झालेला असतो। मग अशा प्रकारे वर्षातून जी सूर्याची मूवमेंट आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न टू ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अशा प्रकारची काही मूवमेंट आहे ती मूवमेंट या ठिकाणी जी काय दिसते यालाच आपण समर सोल्स्टिस असे म्हणतो। आणि जेव्हा सूर्याची पोझिशन नदन हेमिस्फियर मध्ये 21 जूनला या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर असते याला या ठिकाणी आपण समर सोल्स्टिस असे म्हणतो। मग यामुळे या ठिकाणी काय होते तर या ठिकाणी जो काही नदन हेमिस्फियर आहे नदन हेमिस्फियर मध्ये हा जो ट्रॉपिक ऑफ कॅन्सरची लाईन दिसते या ठिकाणी अतिशय उष्णता असते, म्हणजे या ठिकाणी सूर्याची जी काही किरणे असतात ती आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये पडताना दिसतात। यामुळे या ठिकाणी असणारा जो काही दिवस आहे तो सर्वाधिक मोठा असतो, याच्या अगोदरच आपण चर्चा केलेली आहे। मग या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट समर सोल्स्टिस इज करेक्ट असं विचारण्यात आलं आहे, तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील
पर्याय सी द समर सोलस्टिस occur when sun reaches its highest position in the sky at noon. म्हणजेच या ठिकाणी समरची जी काय हायेस्ट पोझिशन आहे जेव्हा नून मध्ये पोहोचते म्हणजे 12च्या दरम्यान या ठिकाणी सूर्य हा अगदी डोक्यावर असतो त्याला या ठिकाणी आपण समर सोलस्टिस असे म्हणतो. या ठिकाणी दुसरी एक पिक्चर आहे, या पिक्चर मध्ये ही सन कोणत्या तारखेला कोणत्या पोझिशनवर असतो हे तुम्ही या ठिकाणी या पिक्चरच्या माध्यमातून पाहू शकताय. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो, जो की या ठिकाणी काझीरंगा नॅशनल पार्क संदर्भात आहे. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. विथ रेफरन्स टू इंडियाज काझीरंगा नॅशनल पार्क कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. स्टेटमेंट 1 काझीरंगा नॅशनल पार्क इज लोकेटेड इंडियन स्टेट ऑफ आसाम. स्टेटमेंट 2 इट इज होम टू वर्ल्ड्स लार्जेस्ट पॉप्युलेशन ऑफ इंडियन वन हॉर्न रिहानोज. स्टेटमेंट 3 Kaziranga is a UNESCO World Heritage Site. Statement last 4 number the park is situated on the bank of Brahmaputra river. तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे 4 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत हे या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. जे काही विधान आहे त्या विधानांची या ठिकाणी चर्चा करूया. तर या ठिकाणी जे काही काझीरंगा नॅशनल पार्क आहे हे या ठिकाणी आपल्या देशाच्या आसाम राज्यामध्ये स्थित आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले एक शिंगी जो काही गेंडा आहे त्या गेंड्याची संख्या या ठिकाणी आहे आणि काझीरंगा नॅशनल पार्कला युनेस्को कडून वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणूनही दर्जा देण्यात आला आहे. आणि जी काही ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे त्या ब्रह्मपुत्रा रिव्हरच्या तीरावरती किंवा ब्रह्मपुत्रा रिव्हर जी आहे ती काझीरंगा नॅशनल पार्क मधून वाहते आणि यामुळे या काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या दिवसामध्ये फ्लड येताना दिसतो, पूर येताना दिसतो. म्हणजेच या ठिकाणी वरी देण्यात आलेली जी काही 4 स्टेटमेंट आहे ज्यामध्ये स्टेटमेंट क्रमांक 1 बरोबर आहे, स्टेटमेंट क्रमांक 2 बरोबर, 3 बरोबर आणि 4 बरोबर. म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी ऑल ऑफ द अबाव 4 स्टेटमेंट आर करेक्टली मॅच्ड. अशा प्रकारचे या ठिकाणी आपले उत्तर असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 25 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि आपली जी काही डिस्कशन आहे त्याची PDF ही या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आज इथे थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.